रेटिंग सांग ना. मिठा 7 आहे. तुला काय वाटतं? अरे मार्क्स सांग आउट ऑफ 10. 7. हा तुला? आणि मला पण 6 वाटतात. तितकी काही खास नाही. हा आलं नाही काय नाही. आपण उगाच आलो. किती रुपयाला यायचा आहे? आपण विचारत नाही. पैसे नाही विचारते आपण. ना पैसे नाही विचारते कुठे. पैसे कोण बघतं? अरे भाई गाव वाला भोईर भाई आपले साथ. आम्ही पैसे बघत नाही कारण आमच्याकडे आहेतच. पॉइंट काकांचा बर्थडे आहे तर आम्ही पैसे नाही देणार टॅक्सीचे. काकांना पुन्हा पार्टी फ्री मध्ये सोडा. चालेल ना. दमेशच बोलला. हा बड्डे ना पहिले वाटत. हा ना नंतर काला बड्डेच नाही. एक जण दिसतोय. पॉइंट आउट कर. तूच बोलला ना म्हणून तर मी ऑन केला कॅमेरा. बोल तू कोण दिसत? हा कोण आहे? सगळे बाय असेच होते. सगळे असे होते आधी. नाही रे पण तू जास्त वाटतं त्याच्यात. तू अजून तसंच. आज तेरा भाई घोडा चलेगा. हा सगळे घोडा चालवतात. नाही धम्मेशाला चालवेल. धम्मेशाला चालवेल. धम्मेशसाठी हा बेटे धम्मेशचा घोडा आला. हा धम्मेश बस फ्री आहे भाई तो. अरे चालला कुठे? कोणाला बसवतो? हा आता तुझ्यासाठी आला बाईक. आता आम्ही चाललो पॅनोरामा पॉईंटला. आणि एक प्रॉब्लेम आम्हाला 2 किलोमीटर दाखवलं. आमच्या डोक्यात आलं आमच्या डोक्यात आलं की धावून जाऊया. पण नंतर बघतो तर घोडे पण धावतात ते. आणि मग बोललो उगाच आम्ही धावतो त्याच्यात घोडे आमच्या वाटी धावणार ते चांगलं नाही वाटेल. मग गपचूप चालत चाललो. आम्ही आता या पॅनोरामा पॉईंटच्या रस्त्यावरती चालतोय सगळे. पण मला एक डाऊट आहे. हा रस्ता इतका असा थोडासा हॉन्टेड वाटतोय. लिटरली कोण नाही आम्हाला सोडून येतात तर चालणार. एक सेकंडसाठी आम्हाला वाटते की आम्ही भटकलो की काय. बघा ना काय आहे काय इथे. ठीक आहे गंज लागलेले गाड्या आहेत. माकड पण नाही दिसला. नाही एक तर आहे. एक ਹੱਸਦੇ ਚਿਹਰਿਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕਦੇ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ ਉਹਦਾ माकड आहे. एक माकड आहे. एक माकड. कसा दिसतोय मी? भाई तू चांगलाच दिसतो रे. हंबल राहण्यासाठी विचारतो. दाखवण्यासाठी विचारतो कसा दिसतोय. बघ एकच आहे बाई माझा. त्याला समजतं मी कसा वागतो ते. बाकीचे काय कॉम्स वाले. पहिला पॅनोरामा पॉइंट हे. अरे थांब ना थोडं खुश होऊन दे ना मला. हे बघा धम्मेशचं घर दाखवतो तुम्हाला. धम्मेशचं घर दिसेल. धम्मेश नाही दिसणार तुम्हाला. इकडे नाही तर ते सिटीमध्ये नाही गावात बघ झोपडा दिसते कुठे तर. वाटत असेल की आम्ही चौघच आहे या पॅनोरामा पॉईंटला आजच्या दिवशी. पण असं नाही. आम्ही पॅनोरामा पॉईंट बुक केलं आहे. आम्ही येणार होतो म्हणून. फक्त प्रायव्हेट आमच्यासाठी. काय केलं? लोक यायला नाही मागत. हा पाठीमागे व्ह्यू आहे अख्ख्या मुंबईचा. पप्पा बोललेला मला. पप्पाला पाठवतो मी. मैं आ गया मुंबई पे राज करने. मैं निंजा तोडी आ गया हूँ. डिंग 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 डिंग. कसं वाटलं मग? कसं वाटलं? तसं हृदय एकदम थंड झालं. व्यू दिखाओ व्यूअर्स को. ये व्यू तो इधर है. Treat me like what? Don't get me dirty.
आम्ही पोहोचलो पॅनोरामा पॉईंटला. पॅनोरामा पॉईंटपेक्षा मेला जास्त आयसोलेटेड पॉईंट होईल. आम्हाला चौघांना सोडून ते कोणच नाहीये. सबके अलग अलग शौक होते भाई. हा पॉईंट बघून, पॅनोरामा पॉईंट बघून इकडे आता स्किपिंग करणार आहे. सेटिंग न्यू वर्ल्ड रेकॉर्ड. सेटिंग वर्ल्ड रेकॉर्ड. वा, स्किपिंग ऑन हायेस्ट माउंटन. मी पहिला माणूस असेल इथे स्किपिंग करणार. हाँ ओ भाई, हिस्ट्री दर्ज कर दी भाई ने. स्किपिंग कर रहे भाई इधर आके. ओ दे मी करतो आता. मला नाही स्किपिंग यार येत गाठ कमी करू का? बच्चों के साथ खेलता है समझो. बच्चों के साथ खेलता है. लड़ बच्चियों के साथ. कुठे आलोय आपण आता? हम ना माथेरान के दिल में. वी आर इन द हार्ट ऑफ माथेरान. ब्रो वॉटर लाइन, वॉटर लाइन. ओ माय गॉड, रिस्पेक्ट रिस्पेक्ट. ठाण्याचे असे चोरे. इथे आता मी चाय प्यायला थांबलो. चाय नाही, सॉरी कॉफी. आणि इकडनं मग आता चालत जाणार. भाई दोन्ही घोडे कस्टम आहेत भाई. चप्पल विप्पल यांच्याकडे. त्याचे तर चित्ता आलाय भाई. ओ शिट, मूव्स. आणि हा भाई, अरे काय दाखवलं भाई, चप्पल विप्पल. आम्हाला जायचं हॉटेल आमंत्रणला आणि आमंत्रण हॉटेल मिळत नाहीये. इतक्या वेळ झाला एक रेस्टॉरंट नाही भेटत आहे. रेस्टॉरंट पण नाही. आता तो बोलला धम्मेश की तिकडे जाऊया गार्डन व्ह्यूला. बघू आता गार्डन व्ह्यूवरनं बाहेर येतोय का. प्रयत्नानंतर आता आपल्याला भेटलं रेस्टॉरंट गार्डन व्ह्यू. शेवटी ऑर्डर काय करायचं ते एक मोठा क्वेश्चन आहे. बाय पूर्ण अभ्यास करतोय काय शोधायचं काय. हा दिसतो का नीट बघ. काय दिलंय वाचना रेड सब्जेक्ट टू चेंज विदाउट एनी प्रायर नोटीस. हे बायले बॉटल आणि हे दोन माझे. तो साला बहुत नीच आदमी रे. दोघांनी एकदम रिसर्च केली चालताना रस्त्यात की कुठलं बेस्ट रेस्टॉरंट आहे रिव्ह्यूजवरती. आणि मग आम्ही फायनली आलो इथे. काय केलं भाई तू? बघून आलो रे. ॲक्सिडेंटली माधवजी पॉईंटला गेलो. वाटलं मला एक गार्डन आहे. यार व्हिडिओ ऑन करायचा. आपण काय इंटरेस्टिंग बोलतो, कंटेंट फुल काहीतरी बोलत असतो. तेव्हा मी तर बोलते झाडमध्ये येत आहे, व्ह्यू खराब करतो आहे. नाही तर अख्खा गार्बेज प्लॅटू मस्त दिसला असता. पण बोलतो नाही तिकडे हे लावायला, स्विंग लावायला पाहिजे झुला, अजून भारी. भाई आपका दिमाग ऐसा कैसे चल सकता है? इतना पावरफुल दिमाग. मतलब चल जाता है फालतू चीज़ों में चल जाता है. आणि दुसरा भाई त्यांच्यासोबतच त्यांची गुणगान ऐकतोय. इथे आम्हाला रेंज आणि भाई व्हिडिओ कॉलवरती बोलतो. हे मला एक कन्क्ल्युजन कळलं, ज्या पॉईंटची नावं बोरिंग आहेत ना तिकडे चला. कळलं? मायरा पॉईंट, शी माधवजी पॉईंट. हे काय नाव आहे इसका? माधवजी काय नाव पॉईंट. इथे खंडाळा पॉईंट बनवून इथे बघायला जातो. आणि सगळ्यात बेस्ट पार्ट म्हणजे इथे जरासुद्धा गर्दी नाही, इथे कोणच नव्हतं. आता आम्ही हा पण पॉईंट म्हणजे घेतला. हा पण पॉईंट आता आम्ही प्रायव्हेटली बुक केलेला म्हणून इथे कोण. आज चुकून एक माली जातोय आमच्या गार्डनर, तो दिसत असेल तुम्हाला. एक गोष्ट कळली, जिथे गर्दी नाही ना आणि जिथे कोण जात नाही तिकडे जा, बेस्ट व्ह्यू असेल. व्ह्यूइंग. ओ माय गॉड, खंडाला पॉईंट फायनली. त्या माधवची पॉईंटवरनं मी बोललो की हे नव्हतं चांगलं दिसत, पण
आता इथे बघा सो गुड क्लिअर व्ह्यू ऑफ द गारवेट घाटूबाई. या साईडला आता इतके पॉईंट आहेत इकडे. आता इथे जातोय काय पोस्टरचं फाटलेलं आहे बट जे जागा चांगली दिसत नाही त्याच्यात सगळ्यात भारी लोकेशन असतात. शार्लेट काय चालू आहे सर? शार्लेट लेक. देन एको पॉइंट, हनीमन पॉईंट हा तो जायचा. देन लुईस. आता इथे आम्ही परत कुठले पॉईंट बघायला जातो तरी पण पॅनोरामा पॉईंटच्या वेळी तरी रस्ता नीट होता आणि असं जंगल काय जास्त नव्हतं तरी आम्ही गेलो, एकटे होतो आम्ही चौघाच, पण कोण कुत्रा नव्हता. आता इथे सेम सीन आहे पण इथे तर भेंडी जंगलात होता आम्ही. बगीरा भेटला आणि तो कोणच नाही, लिटरल कोण नाही, अख्खं जंगल आहे. भेंडी बगीरा वेगळा भेटला नाही हा आमचा बगीरा आहे, दुसरा जंगलातला बगीरा भेटला. इच्छा आधी एको पॉईंट गेलो. आपल्याला शार्लेट जायचं होतं. एको पॉईंट नावाचा एको पॉईंट आहे, काय कामाचा नाही एको पॉईंट, नका जाऊ. पण तो शूट पण नाही केला. आता डायरेक्ट चार्लेट लेकला आणि तिकडचं जवळपास काय बघायचं आणि मग डायरेक्ट इकडनं उडी मारायची. एक पॅराशूट बदलापूर, एक पॅराशूट अंबरनाथ, एक कल्याण आणि एक नांदेड. संपला कार्यक्रम. लास्ट स्पॉट बघितला शार्लेट लेक. आणि बाजूला विठ्ठलाचे मंदिर. विठ्ठलाचं गाणं तर ऐकायला येत असेल जर कळेलच. 6 वाजले. थोडी थंडी पण वाजायला लागली. मस्त वाटते, चिल्ड झालं क्लायमेट. लाईटी पण लागले सगळे. टाईम टू गो होम. काहीतरी 6:15 झालेत, 15 मिनटच झाली. पण भेंडी काळोख बाजूला अख्ख्या माथेरानमध्ये असं झालं आहे जसं की रात्रीचे 10 वाजलेत. त्या साईडचा असं फिरून हे बघा, ह्या साईडला बघा, पाठीमध्ये काहीच दिसत नाही. इव्हन वरतीच काय दिसतंय या झाडांमध्ये. सगळे टुरिस्ट होते ना, पण नाही. टुरिस्ट सगळे गेले. आमचीच गाडी मस्ती. बाय बाय माथेरान. अंटिल नेक्स्ट टाइम. संपलं ट्रेक, संपला आजचा ट्रेक नाही माथेरानचा. मजा आली, पायाची पूर्ण लागले. आता बस अजून काय बोलू. एंड ऑफ व्लॉग. बाय. ते असं